तर या सगळ्याचा फटका कोणकोणत्या गाड्यांना बसलेला आहे तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भूगर्भातनं हे पाणी येतंय आणि त्यामुळे राडारोडा मोठ्या प्रमाणात साचलेला इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथल्या सगळ्याच नागरिकांना बसतोय। आपण बघतोय कोणकोणत्या गाड्यांना याचा फटका बसतोय। मडगाव जंक्शन सावंतवाडी रोड पॅसेंजर गाडी अडकून पडलेली आहे। तर मडगाव जंक्शन मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस ही सुद्धा गाडी अडकली आहे। सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्सप्रेस सुद्धा अडकली आहे। तर वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। ते गाड्या पूर्णपणे रद्द झालेल्या आहेत। जनशताब्दी एक्सप्रेस ही सुद्धा रद्द करण्यात आली आहे। मांडवी एक्सप्रेस सुद्धा आता रद्द करण्यात आली आहे। मुंबई CSMT मंगळुरू एक्सप्रेस ही देखील रद्द करण्यात आली आहे। यापैकी काही गाड्या या बोगद्याच्या अलीकडच्या भागात अडकलेल्या होत्या आणि त्यानंतर आता अनेक गाड्या या रद्द कराव्या लागलेल्या आहेत, कारण अजूनही हा टेक्निकल फॉल्ट असल्याचं सांगून इथला जो तांत्रिक कारण जे आहे ते बाजूला झालेलं नाही आणि त्याचा फटका या गाड्यांना बसलाय।